तर मोनोरेलमधनं रेस्क्यू केलेल्या लोकांना एका शाळेत ठेवण्यात आलं होतं। या नागरिकांना आता बेस्टच्या बसने घरी सोडण्यात येत आहे। मोनोरेलमधून रेस्क्यू केलेल्या संपूर्ण प्रवाशांना आता जवळच असलेल्या महापालिकेच्या शाळेच्या हॉलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याची ही दृश्य जे ते आपण समोर पाहू शकतो। या सगळ्यांना जे ते रेस्क्यू करून या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। ज्यांना ज्यांना एकंदरीत श्वासनाचा त्रास झाला या संपूर्ण प्रवासात किंवा मागच्या 2 तासांपासून हे संपूर्ण प्रवासी जे मोनोरेलमध्ये अटकले होते त्यांच्यावर आता इथे प्राथमिक उपचार जे ते सुरू आहेत। डॉक्टरांची तुकडी ह्या ठिकाणी आहे आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत जो संवाद साधलेला आपल्यासोबत डॉक्टर सुद्धा आहेत। सर, किती प्रवासी आतापर्यंत आलेले आहेत आणि आताची काय नेमकी परिस्थिती आहे? 100 लोक आले आता। सगळे छान आहे, काय त्रास नाही, कोणाला त्रास नाही येत, काय दम लागला काय वेळ लागत वाटत नाही, काय उलटी काय नाही, सगळं निवांत। पण समोरची दृश्य पाहिली तर अगदी घाबरलेले पेशंट या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की एकदम घाबरलेले आणि ज्यांना या संपूर्ण एकंदरीत रेस्क्यू मध्ये जे ते बाहेर काढण्यात आलं त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। त्यांना या ठिकाणी जे ते ठेवण्यात आलेलं आहे या हॉलमध्ये महापालिकेच्या शाळेचा हा संपूर्ण हॉल आहे आणि जे जे प्रवासी या मोनोरेलमधून जे ते उतरतात मागच्या 2 तासांपासून जे प्रवासी या समोर थांबलेल्या मोनोरेलमधून उतरतात त्यांना रेस्क्यू केलं जातं। अग्निशामक दलाची तुकडी असो, सोबतच महापालिकेचे कर्मचारी असो, पोलीस प्रशासन असो, या सगळ्यांच्या मार्फत या प्रवाशांना जे ते या ठिकाणी आणलं जातं आणि त्यांच्यावर डॉक्टरांकडून तपासणी केली जाते। या संपूर्ण घटनेत जे दुर्घटनेत अडकले होते त्यांना बाहेर काढलेल्या आणि त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे त्यांनाच या ठिकाणी आणलं जात आहे। बाकी इतरांना कोणालाही थांबू दिलं जात नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। तर अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे उद्या राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। पाहूया कुठे कुठे शाळांना सुट्टी राहणार आहे।